वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. या कुन्दे नृतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. मागच्या भागात आपण समुद्रमंथनाची कथा पाहिलेली आहे. त्या समुद्रमंथनातून जवळजवळ 14 रत्न बाहेर पडली होती. आता या 14 रत्नांचं वर्णन करणारा एक श्लोक आहे बरं का. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावः कामदुधा सुरेश्वर गजो रंभादि देवांगना अश्वसप्तमुखो विषम हरिधनु शंखो मृतं चांबुदे रत्नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्वन्तु मे मंगलम. असा एक संस्कृत श्लोक मी पुन्हा एकदा म्हणते. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावः कामदुधा सुरेश्वर गजो रंभादि देवांगना अश्वसप्तमुखो विषम हरिधनु शंखो मृतं चांबुदे रत्नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्वन्तु मे मंगलम. या 14 रत्नांचं रोज स्मरण केल्याने ते माझं मंगल करतील अशा अर्थाचा हा श्लोक आहे. हे अमृताचे जे थेंब आहेत ते काही थेंब असं म्हणतात की ते भारतातल्या 4 तीर्थक्षेत्रावर पडले. ती कोणती तीर्थक्षेत्र? तर एक हरिद्वारमध्ये गंगेमध्ये पडले, नाशिकला गोदावरी नदीत पडले, उज्जैनीजवळ शिप्रा नदीत पडलेत आणि चौथे प्रयागराजजवळ गंगा यमुना सरस्वतींच्या संगमावर पडलेत. आणि म्हणून तिथे कुंभमेळा आयोजित केला जातो. दर 12 वर्षांनी तिथे कुंभमेळा होतो. याही वर्षी सध्या 144 वर्षांनी हा योग आलाय. त्याला महाकुंभमेळा म्हणतायत. बरेच जण त्या महाकुंभमेळ्याचा पर्वणी साधून मौनी अमावस्या आणि पौर्णिमेला स्नान करण्याची संधी घेत असतात. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. जय प्रयागराज. अशा तऱ्हेने आपण अमृत मंथनाची कथा मागच्या भागामध्ये पाहिली. आता श्रीहरीने स्त्रीचं रूप घेतलं आणि असुरांना मोहित करून देवांना अमृत पाजलं हे आपण मागच्या भागात पाहिलं. आता भगवान शंकरांनी विष प्यायल्यानंतर भगवान शंकर आपल्या स्थानी परत निघून गेलेले आहेत. त्यांना नारदांनी जाऊन ही कथा सांगितली की असं असं झालंय म्हणे प्रभो. आणि आता श्रीहरींनी मोहिनी अवतार धारण करून सर्व देवतांना अमृत पाजलेलं आहे. आता भगवान शंकरांना मोहिनी रूप बघण्याची उत्सुकता लागली.
भगवान शंकर पार्वतीसह नंदीवर बसून समस्त भूतगणांना बरोबर घेऊन जिथं मधुसूदन होते तेथे त्यांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. भगवान श्रीहरींनी मोठ्या प्रेमाने गौरी शंकराचं स्वागत केलंय. भगवंतांचा सन्मान करीत स्मितहास्यपूर्वक ते म्हणालेले आहेत, या आपलं स्वागत आहे. तेव्हा शिव म्हणालेले आहेत, भगवंत मी आपल्या दर्शनासाठी आलोय. भगवंत म्हणाले, मी तर हा समोरच उभा आहे. तेव्हा शंकर म्हणाले, नाही नाही, मला आपल्या मोहिनी रूपाचं दर्शन घ्यायचंय. बरोबर पार्वती आहे. प्रभू म्हणाले, आपण तर कामाचे दहन केले आहे, मग हा असा मोह कशाला? शिव म्हणाले, भगवान, मी आपले सर्व अवतार पाहिले आहेत, म्हणून या मोहिनी अवताराचेही दर्शन व्हावं असं मला वाटतं. भगवान विष्णूने लीलेची रचना केली. एक सुंदर उद्यान, त्यात पुष्पगुच्छ हातात घेऊन एक मुलगी खेळत असलेली, चेंडूशी खेळत असलेली स्त्री निर्माण केली. आणि ते खेळतात, ती स्त्री खेळतीये. शंकरांना त्या स्त्रीला पाहताच विलक्षण त्या स्त्रीविषयी आकर्षण झालंय. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लावियले भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लावियले भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा. विरागी असलेले भगवान, त्यांना सुद्धा मोह आवरलेला नाहीये आणि शेजारी पार्वती आहे ह्याचंही भान राहिलेलं नाहीये. भगवान विष्णूंची मायाच अशी आहे की ते त्यांच्या सुंदर अशा रूपाकडे मोहित झालेले आहेत. ज्याच्या शिरावर ज्ञानगंगा आहे आणि ज्याचं वाहन ज्ञान आहे, त्याला काम प्रभावित करतोय. म्हणजे शंकरांची सुद्धा ही एक प्रकारची लीलाच म्हणावी लागेल. कारण शंकरांना पण हेच दाखवायचं होतं की भगवंतांची माया तरुण जाणं महान कठीण कर्म आहे. गीतेमधले म्हणलेलंच आहे, देवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. गीतेच्या 7व्या अध्यायात 14वा श्लोक आहे हा. माझी ही माया पार करणं कठीण कर्म आहे असं भगवंत म्हणतायत. जो मला शरण येतो तो अनायसेच ही माया सहज तरून जातो. आता मात्र शंकर देहभान भुललेत. शंकर विचार करू लागले की केवळ दर्शनाने इतका आनंद मिळतो, तर त्यात विलीन झाल्याने किती आनंद मिळेल. आणि शंकर भगवंताला आलिंगन देण्यासाठी, मोहिनी रूपाला आलिंगन देण्यासाठी आतुर झालेत. आणि ते त्यांच्या मागं धावतायत. ते त्या बगीच्यामध्ये हरी पुढे हर मागे, हरी पुढे हर मागे. मोहिनी पळते पुढे पुढे आणि एका वृक्षाच्या आड ती मोहिनी लपली आहे. आणि असं पळत असताना शंकराला अतिशय उत्सुकतेने त्यांचं वीर्य स्खलन झालेलं आहे. आणि ते ज्या ज्या डोंगरावर पडलंय तिथे तिथे असं म्हणतात की सोन्या चांदीच्या खाणी तयार झालेल्या आहेत. त्यांचं तेज जिथे जिथे पडलंय तिथे तिथे सोन्या चांदीच्या खाणी झालेल्या आहेत. आणि पुढे त्यांचं मिलन झालंय आणि त्यांच्या मिलनातून
जो पुत्र झालाय तो दक्षिणेकडे शाबरीमला मंदिर ते अय्यप्पांचं मंदिर हा विष्णूंचा पुत्र अय्यप्पा म्हणून पुढे ओळखला गेलेला आहे. आणि तितक्यात शंकरांना देहभान आलेलं आहे आणि नारायण स्वतः तिथे प्रगट झालेत. आता शंकर कैलासात परत आलेले आहेत. शंकर सुद्धा त्या अद्भुत कृत्य करणाऱ्या भगवान विष्णूंच्या मागे शत्रू असणाऱ्या कामाने जिंकल्याप्रमाणे धावू लागले. ही एक मायेची लीलाच होती. भगवान नंतर त्यांना म्हणालेत, हे देवादिदेवा, माझ्या स्त्रीरूपी मायेने पूर्णपणे मोहित होऊन सुद्धा आपण मूळ रूपात परत आलात, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. भगवान विष्णूंनी नंतर भगवान शंकरांचा गौरव केला. आणि त्यांचा निरोप घेऊन त्यांना प्रदक्षिणा घालून ते आपल्या गणांसह कैलासाकडे निघून गेलेले आहेत. आता भगवान शंकरांनी पार्वतीला प्रेमाने विष्णू रूपाच्या अंशभूत मायेविषयी आता सांगतायत ते, हे देवी, हे पार्वती, परमपुरुष परमेश्वर भगवान विष्णूंची माया पाहिलीस ना तू? मी सर्व कलांचा स्वामी आणि स्वतंत्र असूनही त्या मायेपुढे मी सुद्धा हरलो. मग परतंत्र असणाऱ्या सामान्य जीवांची काय कथा? मी जेव्हा 1000 वर्षाच्या समाधीनंतर जागृत झालो तेव्हा तू माझ्याजवळ येऊन विचारलं होतंस की मी कोणाची उपासना करीत होतो. ते हेच साक्षात सनातन पुरुष आहेत, हेच भगवंत आहेत. यांच्या कालाचं सामर्थ्य यांच्यावर चालत नाही की वेद यांचं वर्णन करू शकत नाही. अशा प्रकारे शंकर भगवान मानवाला समजावून देत आहेत की हरिस्मरण आणि हरिकीर्तनच मानवाला मोहिनीच्या मोहापासून वाचवू शकते. अशा प्रकारे समुद्र मंथनाची कथा, त्याचं कीर्तन आणि श्रवण जो मनुष्य वारंवार करतो त्याचे प्रयत्न कधीही निष्फळ होत नाहीत. आणि त्यांचं स्मरण आणि कीर्तन जो कोणी करतो, त्या भगवंतांचे गुण आणि लीला यांचं जो गायन करतो, त्याच्या संसारातील सर्व क्लेश नष्ट होतात. आता पुढे शुक ऋषी परीक्षिताला सांगतायत. शुक म्हणतायत, विवस्वनाचा पुत्र श्राद्धदेव हा सध्याच्या मन्वंतराचा 7वा मनू आहे. आता मी तुला पुढची कथा सांगतोय. वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू, नभग, दृष्ट, शर्याती, नरिष्यंत, नाभाग, दिष्ट, करुष, पुषद्र आणि वासुमान हे 10 पुत्र आहेत. या मन्वंतरामध्ये आदित्य, वसु, रुद्र, विश्वेदेव, मरुदगण, अश्विनी कुमार आणि ऋभू हे देवांचे गण आहेत. आणि इंद्राचं नाव आहे पुरंदर. पुरंदर नावाचा इंद्र हा 7व्या मधूमध्ये आहे. कश्यप, अत्री, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतमी, जमदग्नी आणि भारद्वाज हे सप्तर्षी आहेत. आता या मन्वंतरामध्ये कोणता अवतार विष्णूंनी घेतलाय तर कश्यपापासून आदितीच्या पोटी आदित्यांचा लहान भाऊ वामन त्याच्या रूपाने भगवान विष्णूंनी अवतार घेतलेला आहे 7व्या मन्वंतरामध्ये, जे आता सध्या चालू आहे. आता पुढे काय होणार आहे तर पुढे 8व्या मन्वंतरामध्ये सावर्णी नावाचा मनू होईल आणि त्याच्या पुत्रांची नावं असतील निर्मोक आणि विरजस्क. त्यावेळी सुतपा, विरजा, अमृतप्रभ असे देवगण असतील. आणि विरोचन पुत्र बलिराजा हा देवतांचा इंद्र होईल.
त्याला वर दिलेला आहे देवानी, तेव्हा तो पुढच्या सावर्णी मनूमध्ये तो इंद्र असणार आहे. गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, ऋषशृंग आणि व्यास हे 8व्या मन्वंतरामध्ये सप्तऋषी असतील. सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रम मंडलात राहत आहेत. देवगुह्याची पत्नी सरस्वतीपासून भगवंतांचा सार्वभौम नावाचा अवतार होणार आहे. आणि हेच प्रभू हे जे आहेत सार्वभौम प्रभू, ते पुरंदर नावाच्या इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून ते बलीला देणार आहेत सावर्णी मनूमध्ये. आता वरुणाचा पुत्र दक्ष सावर्णी हा 9वा मनू होईल. भूतकेतू, दीप्तकेतू असे त्याचे पुत्र असतील. पार, मरीची गर्भ हे देवता गण असतील. आणि इंद्राचं नाव असेल अद्भुत. या मन्वंतरामध्ये इंद्र असेल अद्भुत. आणि द्युतिमान वगैरे सप्तर्षी असतील. आयुष्यमानाची पत्नी अंबुधारेपासून ऋषभाच्या रूपाने भगवान अंशावतार घेतील. आणि जो अद्भुत नावाचा इंद्र आहे हा त्यांनी दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल. आता 10व्या मनूचं नाव आहे उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावर्णी. 10व्या मनूचं नाव आहे ब्रह्मसावर्णी. त्याला पुत्र भूरिषण आणि हविष्मान, सुकृती, सत्य, जय, मूर्ती असे सप्तर्षी होतील 10व्या मनूच्या काळात. त्यानंतर सुवासन, विरुद्ध असे देवतांचे गण असतील. आणि इंद्राचं नाव असेल शंभू. आता भगवंतांचा अवतार कोणाच्या पोटी होईल तर विश्वसृजाची पत्नी विशुची पासून भगवान विश्वक्सेनाचा अवतार होईल प्रभूचा. असं 10व्या मनूचं वर्णन केलेलं आहे. आता 11वा मनू कोणता तर 11वा मनू आहे धर्मसावर्णी. हा अत्यंत संयमी असेल. धर्मसावर्णी त्याला 10 पुत्र होतील. त्यातील काहींची नावं सांगितली आहे. सत्य, धर्म असे 10 पुत्र होतील त्याला. आणि देवतागणांची नावं आहेत विहंगम, कामगम, निर्वाण रुची. आणि सप्तर्षीमध्ये अरुण नावाचे ऋषी असतील. आणि इंद्राचं नाव असेल वैधृत. वैधृत नावाचे इंद्र या 11व्या मनूमध्ये होतील. आर्यकाची पत्नी वैधृतेपासून धर्मसेतूच्या रूपाने या 11व्या मनूच्या काळामध्ये भगवंतांचा अंशावतार होईल. भगवंतांच्या अंशावताराचं नाव आहे धर्मसेतू. आता पुढे 12वा मनू. 12वा मनू त्याचं नाव असेल रुद्रसावर्णी. देववान, उपदेव, देवश्रेष्ठ असे त्याचे पुत्र असतील. त्याच मन्वंतरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल. आणि हरित असे देवगण होतील. तपोमूर्ती, तपस्वी, आग्नध्रिक असे सप्तर्षी होतील. आणि भगवंतांचा अवतार अंशावतार होणारे तो सत्यसहाची पत्नी सूनऋतेपासून स्वधाम अशा नावाने भगवंतांचा अंशावतार होणारे. आता 13व्या मनूचं नाव आहे देवसावर्णी. 13व्या मनूचं नाव आहे देवसावर्णी. जितेंद्रिय असलेल्या ह्या देवसावर्णीच्या पोटी चित्रसेन, विचित्र अशी पुत्र होतील. सुकर्म, सुत्राम नावाचे देवगण होतील. इंद्राचं नाव असेल दिवसपती. आणि निर्मोक, तत्वदर्श अशी सप्तर्षींची नावं असतील. भगवंतांचा अंशावतार योगेश्वर नावाने होईल. देवहोत्राची पत्नी बृहतीपासून योगेश्वर जन्माला येतील. आणि हा अंशावतार त्यांचा 13व्या मनूच्या काळात होईल. आता 14वा मनू इंद्रसावर्णी.
देवसावर्णीनंतर इंद्रसावर्णी असा 14वा मनू होईल. त्याचे पुत्र आहेत उरू, गंभीर, बुद्धी. आणि देवगणांची नावं आहेत पवित्र, चाक्षुष. आणि इंद्राचं नाव शुची असेल. शुची नावाचा इंद्र 14व्या मनूच्या काळात असेल. आणि सप्तर्षींची नावं आहेत अग्नी, बाहू, शुची, शुद्ध, मागध. आणि ब्रह्मदेव हे भगवान बृहत भानूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील. सत्रायणाची पत्नी वितानापासून बृहत भानूचा अवतार होणार आहे. आणि हा भगवंतांचा अवतार कर्मकांडांचा विस्तार करण्यासाठी होईल. अशा प्रकारे अष्टमस्कंधाच्या 13व्या अध्यायामध्ये 14ही मनूंची वर्णनं आलेली आहेत. त्या मनूमध्ये कोणकोणते इंद्र असतील, कोणकोणत्या नावाने इंद्र असेल, सप्तर्षी कोणत्या नावाने असतील, मनूंच्या पुत्रांची नावं काय असतील, देवता गणांची काय नावं असतील, याचं वर्णन हे या अष्टमस्कंधाच्या 13व्या अध्यायामध्ये आलेले आहे. अशा प्रकारे 1 सहस्त्र चतुर्युगाच्या कल्पांच्या समयांची गणना केलेली आहे. आता पुढे राजांनी म्हटलंय, भगवान हे मनू इत्यादी आपापल्या मन्वंतरांमध्ये कोणाकडून नियुक्त होऊन कोणकोणती कामं करतात ते मला सांगा. आता पुढे शुक सांगतायत, परीक्षिता हे राजा, मनुपुत्र, सप्तर्षी, इंद्र आणि देव हे सर्व भगवंतांच्या आज्ञेनुसार वागत असतात. भगवंतांच्या ज्या यज्ञपुरुष इत्यादी अवतारांचं तुला वर्णन केलंय त्यांच्याच प्रेरणेने मनु विश्वाचा व्यवहार चालवत असतात. 4 युगांच्या शेवटी काळ जेव्हा वेद गिळून टाकतो तेव्हा ऋषी आपल्या तपश्चर्येच्या बळावर पुन्हा त्यांचा साक्षात्कार करून घेतात आणि त्यांच्यामुळेच सनातन धर्माचं रक्षण आजपर्यंत झालेलं आहे. भगवंतांच्या प्रेरणेने आपापल्या मन्वंतरात अतिशय दक्षतेने सर्व मनू पृथ्वीवर 4ही चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचा प्रसार करीत असतात. संपूर्ण मन्वंतरांमध्ये मनुपुत्र देशकालानुसार प्रजापालन करतात. पंचमहायज्ञात ज्यांचा संबंध आहे त्यांच्याबरोबर देव त्या मन्वंतरामध्ये यज्ञाच्या भागाचा स्वीकार करत असतात. आणि इंद्र भगवंतांनी दिलेल्या त्रैलोक्याच्या अतुल संपत्तीचा उपभोग घेऊन त्रैलोक्याचे पालन करत असतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस इंद्र पाडत असतो. भगवंत युगायुगामध्ये सिद्धांचं रूप घेतात. ज्ञानाचा ऋषींचा रूप घेऊन योगाचा उपदेश मानवाला ते करत असतात. ते प्रजापतींच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात. अशा प्रकारे मी तुला या सर्व मनूंचं वर्णन आणि त्यांची नामं, त्याचं काम हे सगळं तुला सांगितलेलं आहे. हा महाकल्प आणि अवतार कल्पांचा तुला कालावधी सांगितला आहे. इतिहास जाणणाऱ्या विद्वानांनी प्रत्येक कल्पामध्ये 14 मन्वंतरं सांगितलेली आहेत. आता आपण 6 मन्वंतरापर्यंत आलो. 6व्या मन्वंतरात पाहिलं आपण समुद्र मंथनाची कथा पाहिली आहे. आता 7वं मन्वंतर सुरू झालंय. 7व्या मन्वंतरामध्ये श्राद्धदेव नावाचा मनू आहे आणि भगवंतांनी कश्यप आणि आदिती यांच्या घरी वामनाचा अवतार धारण केलेला आहे. आता परीक्षित राजा विचारतोय, 7व्या मन्वंतरातील भगवान वामनाचं चरित्र ऐकण्याची माझी फार इच्छा आहे. कृपा करून मला वामन अवताराची कथा ऐकवा. आता शुकाचार्य सांगतायत, राजा, देवाशी झालेल्या युद्धात दैत्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी शुकाचार्यांचा आश्रय घेतला. शुकाचार्यांच्या कृपेने दैत्यांचं बळ वाढू लागलं. बलीला त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून जाग केलंय शुक्राचार्यांनी. आणि भृगुवंशातील शुक्राचार्याबरोबर इतर जे काही ऋषीमुनी होते
त्यांनी आपापले द्रव्य त्यांना अर्पण केले. भृगूंचा शिष्य महात्मा बलीने भृगूंचं शिष्यत्व पत्करलं आणि आपलं द्रव्य बलीनी त्या सगळ्या ऋषीमुनींना अर्पण केलंय आणि आता तो ऋषीमुनींची सेवा करू लागलाय बली. प्रभावशाली भृगुवंशी ब्राह्मण त्याच्यावर अतिशय प्रसन्न झालेत. स्वर्गावर विजय मिळवण्याची इच्छा करणाऱ्या बलीला त्यांनी महाअभिषेक विधीने अभिषेक करून बलीकडून विश्वजित नावाचा यज्ञ करून घेतलाय. विश्वजित नावाचा यज्ञ झाल्यानंतर अग्नी संतुष्ट झालाय त्या हवीर द्रव्यांनी आणि अग्नीकडून म्हणजे यज्ञकुंडातून सोनेरी पत्र्यांनी मढवलेला रथ, इंद्राच्या रथाच्या घोड्यासारखे हिरव्या रंगाचे घोडे, सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा निघालेली आहे. त्याचबरोबर सोन्याच्या पत्र्याने मढवलेले दिव्य धनुष्य, कधीही रिकामे न होणारे 2 अक्षय बाणांचे भाते, दिव्य कवच, हे सगळं प्रगट झाले त्या यज्ञकुंडातून. बलीचे आजोबा प्रल्हाद यांनी बलीला न कोमेजणाऱ्या फुलांची माळ दिलेली आहे आणि शुक्राचार्य स्वतः त्याचे गुरु बलीचे, त्यांनी त्याला शंख दिलाय भेट म्हणून. अशा प्रकारे ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सगळी सामुग्री त्याला मिळालेली आहे. स्वस्ती वाचन झाल्यावर बलीने या सगळ्यांना प्रदक्षिणा केली, नमस्कार केला. प्रल्हादालाही त्याने नमस्कार केलाय आणि आता आपली विशाल राक्षसी सेना घेऊन राजा बलीने इंद्रपुरीवर चढाई करण्यासाठी तो निघालाय. आकाश आणि पृथ्वी यांचा थरकाप उडवीत इंद्रपुरी अमरावतीवर त्यांनी चढाईला सुरुवात केली. आता या अमरावतीचं वर्णन काय करावं? सुंदर वन, उद्यान, उपवन यांनी सुशोभित असलेली ही अमरावती, पक्ष्यांचा किलकिलाट, चिवचिवाट, सुंदर भ्रमर तिथे धुंदपणे गुणगुणत आहेत. कोवळी कोवळी पालवी झाडांना, वृक्षांना, वेलींना, लतांना आलेली आहे. फळाफुलांनी त्यांच्या फांद्या लगडलेल्या आहेत. तिथले अतिशय सुंदर पाण्याची सरोवरं आहेत आणि त्या सरोवरांमध्ये हंस, सारस, चकवे, बदकांचे थवेच्या थवे आहेत. देवांना प्रिय असलेल्या देवांगना सुद्धा तेथे जलक्रीडा करीत आहेत. आकाशगंगेच्या खंदकाप्रमाणे अमरावतीला चारी बाजूंनी उंच असा सोन्याचा तट आहे. ठिकठिकाणी मोठ्या माड्या आहेत आणि त्या माड्यांना सुद्धा सोन्याची दारं आहेत. स्फटिक मण्यांची गोपुरं आहेत. निरनिराळे राजमार्ग आहेत. स्वतः विश्वकर्म्याने या नगरीची निर्मिती केलेली आहे. असं या अमरावतीचं इंद्रपुरीचं वर्णन आलेलं आहे. आता असुरांचा सेनापती असणाऱ्या बलीनी आपल्या सेनेने बाहेरच्या सर्व बाजूनी अमरावतीला घेरलंय, वेढा टाकलाय. इंद्राच्या पत्नीच्या मनात अतिशय भीती निर्माण झाली आहे. शुक्राचार्यांनी दिलेला शंख बलीने वाजवलाय. त्याचा प्रचंड असा आवाज झालेला आहे. बलीची युद्धाची मोठी तयारी पाहिल्यावर इंद्र आणि सगळे देव घाबरलेले आहेत. त्यांना भीती वाटायला लागली. ते सगळे आपले गुरु बृहस्पती यांच्याकडे आले आणि म्हणाले की आता बलीनी तर इंद्रपुरीला वेढा दिला, आता आम्ही काय करू? आता काही आमचं रक्षण होत नाही. आमचं रक्षण आता तुम्हीच करा गुरु महाराज. त्यावेळेला देवगुरु म्हणाले, इंद्रा, तुझ्या शत्रूच्या उन्नतीचे कारण मी जाणतो. ब्रह्मवादी भृगुवंशीयांनी आपला शिष्य असलेल्या बलीला खूप मोठं तेज दिलंय. आता या शत्रूचं भाग्यचक्र उलटेपर्यंत तुम्ही स्वर्ग सोडून द्या आणि कुठेतरी लपून बसा आणि अनुकूल वेळ येईपर्यंत वाट पहा. ब्राह्मणांच्या तेजामुळे यावेळी बलीची उत्तरोत्तर वृद्धी होऊ लागली आहे. तो जेव्हा त्याच ब्राह्मणांचा तिरस्कार करेल तेव्हाच तो परिवारासह नष्ट होईल. जेव्हा बृहस्पतींनी
सगळ्या इंद्र आणि देवांना जेव्हा हा सल्ला दिला तेव्हा त्यांचा सल्ला मानून ते स्वेच्छेने रूप धारण करून स्वर्ग सोडून निघून गेलेले आहेत. सगळे देव निघून गेल्यानंतर लपून बसलेत कुठेतरी जाऊन. त्यावेळेला विरोचन पुत्र बलीने अमरावती पुरीवर आपला अधिकार प्रस्थापित केलाय आणि तिन्ही लोक जिंकून घेतलेत. आता बली हा विश्वविजयी झालाय. विश्वविजयी झालेला बली अतिशय आनंदित आहे, मोहित झालाय तो. आता भृगु ऋषी परत आलेले आहेत, शुक्राचार्य आलेत. आता त्यांनी सांगितलंय की आपण 100 अश्वमेध यज्ञ करायचे आहेत. त्या यज्ञांच्या प्रभावामुळे त्यांनी आधी यज्ञ करून घेतलेत आणि तेव्हा ते म्हणालेत, या यज्ञांच्या प्रभावामुळे बली तू तिन्ही लोकात प्रसिद्ध कीर्ती मिळवलेली आहेस आणि नक्षत्रांचा राजा जो चंद्र आहे त्याच्याप्रमाणे आता तू शोभून दिसतोयस. आता पुढे सांगतायत शुकदेव, जेव्हा देव लपून बसले आणि दैत्यांनी स्वर्ग हिरावून घेतला, इकडे देवमाता आदिती हिला अतिशय दुःख झाले की माझे सगळे पुत्र आता निराधार झाले, त्यांच्याकडे काही संपत्ती नाही, दरिद्री झालेत ते. आता माझ्या पुढे माझ्या पुत्रांचं कसं होणार, म्हणून ती शोक करते. भगवान कश्यप हे देवांचे पिता, ते समाधी अवस्थेत आहेत, म्हणून ती आता काय करावं हे सुचत नाहीये. खूप दिवस त्यांची समाधी सुटलेली नाहीये. आणि मग पुष्कळ दिवसानंतर भगवान कश्यप मुनींनी आपली समाधी सोडली आणि ते आदितीच्या आश्रमात आलेत. तेथे जाऊन ते आसनावर बसले. आदितीने विधीपूर्वक त्यांचा सत्कार केला. तिचा चेहरा उदासीन खिन्न दिसत होता. कश्यपाने विचारलं, हे मानिनी, तू अशी दिसतेस, तुझ्या बऱ्याचशा लक्षणावरून मला असं वाटतंय की तू अस्वस्थ आहे, तुझे चित्त काही स्थिर नाही. तुझी सर्व मुलं बाळं तर खुशाल आहेत ना. त्यावेळेला आदितीला अतिशय आणखीन वाईट वाटलंय आणि मग आदितीने त्यांना सांगितलंय की प्रभो, माझ्या मुलांचं इंद्रपुरी राज्य हे बलीने हिसकावून घेतले, त्याच्यावर स्वारी केली आणि आता माझी मुलं गुप्त झालेत, लपून बसलेत आणि त्यांच्याकडे काहीच आता ऐश्वर्य राहिलेलं नाही. माझे ऐश्वर्य, धन, यश आणि स्थान सुद्धा हिरावून घेतलंय दैत्यांनी आणि म्हणून मी अतिशय दुःख सागरात बुडालेली आहे. आता तुम्ही माझ्या मुलांना पुन्हा ऐश्वर्य प्राप्त व्हावं यासाठी काहीतरी उपाय सांगा. त्यावेळेला कश्यप मुनी म्हणाले, चिंता करू नकोस देवी, श्रीहरी अतिशय दीनदयाळू आहेत, ते तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील. तू वसुदेवांची आराधना कर. तेव्हा आदितीने विचारले, जगदीश्वर भगवंतांची मी कोणत्या प्रकारे आराधना करू ज्यामुळे माझं मनोरथ पूर्ण होईल? माझ्या पुत्रांसह मी अतिशय दुःखात आहे. भगवंत माझ्यावर लवकर प्रसन्न होतील असा विधी मला सांगा. ती कशी आराधना करावी याबद्दल मला सांगा. कश्यप म्हणाले, मी एकदा हीच गोष्ट ब्रह्मदेवांना विचारली होती, तेव्हा त्यांनी मला एक व्रत करायला सांगितलं होतं, ते मी तुला आज सांगतो. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात 12 दिवस पर्यंत फक्त दूध पिऊन राहावं आणि परमभक्तीने भगवान विष्णूंची पूजा करावी. अमावस्येच्या दिवशी अंगाला माती लावून नदीमध्ये स्नान करावं आणि प्रार्थना करावी, हे देवी, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आदिवराहांनी रसाळ तळातून तुला वर आणलंय. तुला माझा नमस्कार असो. तू माझी सर्व पापे नष्ट कर. अशा प्रकारे आवाहन करून, हे प्रभो, आपण सर्व शक्तिमान आहात, अंतर्यामी आहात, सर्व प्राणी आपल्यामध्ये
आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात आणि म्हणूनच आपणास वासुदेव असे म्हणतात, त्या आपणास माझा नमस्कार असो. अशा प्रकारे भगवंतांची मंत्रांनी आवाहन करून पाद्य, आचमन इत्यादी अर्पण करून गंध फुले इत्यादींनी पूजा करावी. भगवंतांना दुधाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, जानवे, अलंकार, पाद्य, आचमन, गंध, धूप इत्यादी अर्पण करून द्वादशाक्षरी मंत्राने भगवंतांची पूजा करावी. साळीच्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. तो भक्तांना वाटावा आणि स्वतःही खावा. आचमन आणि पूजा झाल्यानंतर तांबूल अर्पण करावा. द्वादशाक्षरी मंत्राचे 108 वेळा जप करावा. नंतर निरनिराळ्या स्तोत्रांनी भगवंतांचं स्तवन करावं. प्रदक्षिणा घालावी आणि जमिनीवर साष्टांग दंडवत घालावा. देवाच्या अंगावरील निर्माल्य डोक्याला लावून देवतेचं विसर्जन करावं. कमीत कमी 2 ब्राह्मणांना खिरीचं भोजन द्यावं. दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार करावा. या व्रताला पयोव्रत असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे पयोव्रती राहून 12 दिवसपर्यंत दररोज भगवंतांची आराधना, होम आणि पूजा करावी. ब्राह्मण भोजन घालावं. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य पाळावं आणि हे व्रत करावं. जमिनीवर झोपावं. दिवसातून 3 वेळा स्नान करावं. त्रयोदशीच्या दिवशी ब्राह्मणांकडून शास्त्रोक्त पद्धतीने भगवान विष्णूंना पंचामृत स्नान घालावं. ही भगवंतांची श्रेष्ठ आराधना आहे आणि हे पयोव्रत ब्रह्मदेवांनी मला सांगितलं तसं मी तुला सांगितलंय. आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे आदितीने मोठ्या तत्परतेने 12 दिवसपर्यंत या व्रताचं अनुष्ठान केलं. एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्ण रूपाने जोडून पयोव्रताचं अनुष्ठान केलंय. तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्या समोर प्रगट झालेले आहेत. किरीट कुंडले मंडित श्रीमुख अतिशोभत गळा वैजयंती डुल्लत हार मिरवित तुळशीचा. बोलो. अशा प्रकारे बोला श्रीकृष्ण भगवान की जय. गोविंद हरे गोपाल हरे. अशा प्रकारे शंख चक्र गदा हातात घेतलेले 4 भुजांचे पितांबर परिधान केलेले भगवान विष्णू तिच्या समोर प्रगट झालेले आहेत. तिला सुचेना आता काय करावं आणि तिने पटकन जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवत केलाय. दर्शनामुळे आनंदित झालेलं तिचे अंग थरथरायला लागलंय. ती स्तब्ध उभी राहिली आहे आणि आता तिने भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अशा प्रकारे आदिती स्तुती करते. तेव्हा भगवान म्हणतायत, हे देवजननी, तुझ्या मनातली इच्छा मी जाणतो. शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती हिसकावून घेतली आहे. त्यांना त्यांच्या ठिकाणाहून हाकलून सुद्धा लावलंय. आदिती, तुला असंही वाटतंय की तुझे जे पुत्र आहेत ते धन आणि शक्तीने समृद्ध व्हावेत. त्यांची कीर्ती आणि ऐश्वर्य त्यांना पुन्हा प्राप्त व्हावं. त्यांना स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे विहार करता यावा. आणि म्हणून तू हे व्रत केलंयस हे मी जाणतो. मी अंशरूपाने कश्यपांच्या तपश्चर्येत प्रवेश करीन आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानांचं रक्षण करीन. असं सांगून भगवान तेथेच अंतर्धान पावलेत. स्वतः भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार आहेत ही दुर्मिळ गोष्ट जाणून आदितीला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.
आणि ती भक्तिभावाने पतिदेव कश्यपांची सेवा करू लागली. कश्यपांनी एकाग्र चित्ताने आपल्या तपश्चर्येच्या द्वारा दीर्घकाळपर्यंत साठवलेलं तेज आदितीमध्ये स्थापन केलंय. ब्रह्मदेवांना हे कळलंय की आदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान जन्म घेणार आहेत. तेव्हा स्वतः ब्रह्मदेव सुद्धा भगवंतांची स्तुती करतायत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आणि ब्रह्मदेवांनी भगवंतांची स्तुती केली आहे. तेव्हा जन्म मृत्यूरहित पितांबरधारी भगवान आदितीच्या समोर प्रगट झालेले आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म धारण करून कमलदलाप्रमाणे ज्यांचे नेत्र आकर्ण आहेत ते तिथे प्रगट झालेले आहेत. आणि भगवंतांनी अंगकांतीने प्रजापती कश्यपांच्या घरचा अंधकार नष्ट झालेला आहे. ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला त्यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवण नक्षत्रयुक्त द्वादशी ही तिथी होती. अभिजित मुहूर्त होता. सर्व नक्षत्र आणि तारे भगवंतांचा जन्म मंगलमय असल्याचे सूचित करत होती. ज्या तिथीला भगवंतांनी जन्म घेतला तिला विजया द्वादशी म्हणतात. सूर्य त्यावेळी आकाशाच्या मध्यभागी होता. सगळीकडे शंख, ढोल, मृदुंग, डफ, नगारे वाद्ये वाजू लागली. देवतांनी आदितीच्या आश्रमावर पुष्पवर्षाव केला आणि आदितीने आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्म्याला पाहिले. ती अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदित झाली. प्रजापती कश्यपांनी सुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेने शरीर धारण केलेले पाहून आश्चर्यचकित होऊन त्यांचा जय जयकार केला. बोला वामन भगवान की जय, वामन भगवान की जय, वामन भगवान की जय. आता या पुढील कथा आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.